In our science lecture, today our topic is current electricity and magnetism part 2. In previous part 1 lecture or part 1 video we discuss about the electric current, then what is mean by electrostatic potential, units of current, unit of voltage, then what is mean by circuit, how current get produced, that is potential difference, electrostatic potential. Then we discuss about the electric cell, what is mean by cell, how the electric cell works, whether it is rechargeable or non rechargeable. And last one is the construction of the cell, that means how this dry cell gets फॉर्म और ही जी ड्राय सेल आहे ती वर्क कशी करते हे आपण लास्ट प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेलं आहे. इन टुडेज लेक्चर वी डिस्कस अबाउट व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग पॉइंट, that is next cell, that is the lead acid cell. Then question arises in your mind, what is lead acid cell? Simply, lead acid cell is a type of one cell. Okay, lead acid cell ही अगदी ड्राय सेल ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने लीड ॲसिड सेल ही एक सेलचा टाईप आहे बरं का. तर ही सेल आहे ती सेल कशापासून बनते, हाऊ इट कन्स्ट्रक्ट, हाऊ इट्स वर्क हे आपण आता पाहणार आहोत. सो रिमेंबर व्हेरी केअरफुली द मेजर डिफरन्स बिटवीन द ड्राय सेल अँड द लीड ॲसिड सेल इज द लीड ॲसिड सेल इज अ रिचार्जेबल सेल. बघा, लीड ॲसिड सेल आहे ती रिचार्जेबल आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट की जी ड्राय सेल होती ती नॉन रिचार्जेबल सेल होती. दॅट मीन्स ती यूज अँड थ्रो सारखं आपण वापरतो, पण लीड ॲसिड सेल इज अ रिचार्जेबल सेल. इट गेट्स रिचार्ज आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. जर ती इलेक्ट्रिकली डिस्चार्ज झाली म्हणजे आपण त्याला बोलीभाषेमध्ये म्हणतो की बॅटरी डिस्चार्ज झाली, बॅटरी गेली, तर आपण तिला पुन्हा पुन्हा रिचार्ज करू शकतो. ज्या पद्धतीने आपण आपला मोबाईल रिचार्ज करतो त्याच्यामध्ये लीड ॲसिड नसेल पण दुसरी जी सेल आहे ती सुद्धा जशी रिचार्जेबल आहे त्याच पद्धतीनं लीड ॲसिड सेल इज अ रिचार्जेबल सेल. द लीड ॲसिड सेल कंटेन a lead electrode and a lead oxide electrode and both are deep in dilute sulfuric acid. बघा, ही जी लीड ॲसिड सेल आहे ह्या लीड ॲसिड सेलचं पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे इट इज रिचार्जेबल सेल, म्हणजे आपण तिचा पुन्हा पुन्हा रिचार्ज करू शकतो. सेकंड, द लीड ॲसिड सेल कंटेन अ लीड इलेक्ट्रोड अँड द लीड ऑक्साईड इलेक्ट्रोड. बघा, लीड ॲसिड जे आहे ते काय करते रे, लीड इलेक्ट्रोड आणि लीड ऑक्साईड इलेक्ट्रोड दोन्हीही तिच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ इलेक्ट्रोड म्हणून. मग इलेक्ट्रोड म्हणजे काय हे पाठीमागं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, सो आता जर डायग्राम केअरफुली तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला असं लक्षात येईल की डायग्राममध्ये आपण दोन टर्मिनल्स घेतलेले आहेत. दॅट इज टू इलेक्ट्रोड्स आर देअर. वन इलेक्ट्रोड इज अ PbO2, another electrode is a Pb. So what is Pb? What is mean by Pb? That is capital P, small b. Pb is a one type of a element or it is element. The name of that element is a lead and therefore lead acid cell ची कशा कोणत्या इलेक्ट्रोड पासून बनली असेल तर लीडच्या इलेक्ट्रोड पासून बनलेली आहे. therefore it is called the lead acid cell. Okay, so lead Pb and oxygen, that is O2 oxygen, therefore the name is a lead oxide and another electrode is a lead. Okay, so PbO2 carries a positive charge while the Pb carries the negative charge. बघा डायग्राम मध्ये Pb carries the negative charge while the PbO2 carries the positive charge. Okay, so PbO2 is a lead oxide cathode and the anode मध्ये आपण लीड असं म्हणू शकतो. पण याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला एक सोल्युशन दिसत आहे, इथं ते ब्लूइश कलरने दाखवलेलं आहे. द नेम ऑफ दॅट सोल्युशन इज अ H2SO4. बघा, कोणतं सोल्युशन वापरलेलं आहे, H2SO4. तर हा H2SO4 काय करतो इथं, H2SO4 ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोलाइट. H2SO4 काय ॲक्ट करतोय रे, इलेक्ट्रोलाइट म्हणून तिथे ॲक्ट करतोय. म्हणजे ज्या पद्धतीने ड्राय सेलमध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून बिहेव करत होते, ॲक्ट्स करत होते, अगदी त्या पद्धतीनं
लीड ॲसिड सेलमध्ये H2SO4 दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड हा काय करतो तर हा ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून तिथं वापरला जातो. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ इलेक्ट्रोलाइट? इलेक्ट्रोलाइटचं प्रमुख फंक्शन काय असतं रे? तर इलेक्ट्रोलाइटचं प्रमुख फंक्शन असतं, प्रमुख कार्य असतं टू पास द करंट फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत करंट पास करण्याचं प्रमुख काम आपल्याला इलेक्ट्रोलाइट करताना दिसत असतो. मग हा H2SO4 हा लीड ॲसिड सेलमध्ये वापरणार आहे. त्याच पद्धतीनं ड्राय सेल जी आपण पाहिली त्याच्यामध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. सो रिमेंबर 3 पॉइंट्स. फर्स्ट, it is rechargeable cell. Second, lead acid cell contain the lead electrolyte. One is a PbO2, another is a Pb. Okay, one is a lead oxide, another one is a lead. The potential difference between these two is 2 volt. या दोघांमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे रे? तर या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे 2 व्होल्टचा. ठीक आहे. डायग्राम बुकमध्ये जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केली तर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला दोन टर्मिनल्स मधला पाहायला मिळतो. दॅट इज 2 व्होल्ट. त्यातला जो व्ही आहे तो व्ही फॉर अ व्होल्ट. ठीक आहे. बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन बिटवीन द सबस्टन्सेस इन द सेल, electric charge is produced on the both electrode and electric current flow through the lead. Example, that means the bulb in the circuit, bulb gets start. म्हणजे तुम्ही जे सर्किट तुम्ही ज्यासाठी जी बॅटरी जोडलेली आहे, ज्यासाठी ती सेल जोडलेली आहे ते तुमचं वर्क डन होणार आहे. व्हेरी सिंपल. बघा तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात? लेड ॲसिड सेल इट इज अ, मी 4च पॉईंट सांगते, तुम्ही ते फिक्स डोक्यात ठेवायचे. ही एक लिक्विड सेल आहे कारण त्याच्यामध्ये आपण प्रमुख H2SO4 वापरतोय दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड. इट डिसोसिएट 2H plus SO4 minus. Opposite charge get attract towards each other, therefore current can pass in this cell. Okay, so remember H2SO4 that is it gives 2H plus SO4 minus charge get attract toward the positive, then 2H plus निगेटिव्ह म्हणजे तो निगेटिव्ह कडे जातो. दॅट मीन्स मॅथ्स मधला आपल्याला रूल माहिती आहे. नो डाऊट मॅथ्स मध्ये सगळीकडे अपोजिट गेट्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द इच अदर्स. देअरफॉर एनोड इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड इज अ निगेटिव्ह टर्मिनल. बघा एनोड आणि कॅथोड इथं जो रेड दाखवलेला आहे इज एनोड, त्याला आपण अनायन्स असं म्हणतो दॅट इज PbO2 अँड कॅथोड कटायन दॅट इज द Pb. एक्झामला प्रश्न विचारला जातो एनोड कोण आहे लीड ॲसिड सेल मध्ये? हु इज अ एनोड इन अ लीड ॲसिड सेल और डॅश डॅश इज यूज ॲज अ कॅथोड electrode in the lead acid cell, or it is lead acid cell? Your answer will be the lead, and in anode the lead oxide. Okay, and what is the difference between these two? Say two is about nearly the 2 volt. Okay, या दोघांमधलाही डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो 2 व्होल्ट. लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन बघा, याच्याशीच रिलेटेड पॉइंट आहे काही की जी लेड ॲसिड सेल आहे प्रामुख्याने कुठं वापरतात? बघा आता आपण घरामध्ये तर प्रामुख्याने वापरत नाहीत, पण बघा जुन्या आत्ताचे जे आपण त्याला इन्व्हर्टर्स म्हणतो बघा, तर त्या इन्व्हर्टर्समध्ये सुद्धा काही वेळा या सेलचा यूज केला जात होता. त्याच पद्धतीने मोठमोठे हेवी लोड्सचे जे व्हेकल्स असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला लेड ॲसिड सेलचा वापर करताना पाहिला जातो. सो रिलेटेड टू द लेड ॲसिड सेल तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत काही गोष्टी. पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून लेड ऑक्साईड ॲक्ट होतो, निगेटिव्ह टर्मिनल म्हणून लेड ऑक्साईड नुसता लीड ॲक्ट होतो. लीड तिथं वापरला जातो. लेड इलेक्ट्रोड म्हणजे प्रामुख्याने 2 इलेक्ट्रोड वापरले जातात, एक PbO2 आणि दुसरा Pb. PbO2 म्हणजेच ॲनोड पॉझिटिव्ह आणि Pb म्हणजेच कॅथोड निगेटिव्ह. ही सेल आहे ही रिचार्जेबल सेल आहे. देन इट इज अ लिक्विड सेल, याच्यामध्ये लिक्विड H2SO4 चा यूज केला जातो त्यामुळे ती लिक्विड सेल आहे. आणि H2SO4 चं डिसोसिएशन होत असताना ते 2H plus SO4 minus असं होतं. आणि या दोघांमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आहे 2 व्होल्ट. आणि ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डिफरंट केमिकल्स दॅट इज द H2SO4 अँड the electrodes like the PbO2 and Pb, the current gets start in that electric circuit and bulb gets glow or
जे तुम्ही ज्यासाठी ती बॅटरी जोडलेली आहे ते तुमचं काम होणार आहे. ठीक आहे. सो लीड ॲसिड सेल बद्दल जे महत्त्वाचे पॉईंट्स होते सगळे ते आपण डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट येतात बघा. द काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल हॅव कॅपॅसिटी टू डिलिव्हर अ लार्ज करंट. हेन्स द लेड ॲसिड सेल आर यूज इन द कार्स, ट्रक्स, मोटरसायकल्स अँड द पॉवर सप्लाय. म्हणजे मी तुम्हाला जे आता इन्व्हर्टर म्हटले त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लेड ॲसिड सेलचा वापर करताना दिसून येतो. सो रिमेंबर लेड ॲसिड सेल. आता आपण ड्राय सेल पाहिली, लेड ॲसिड सेल पाहिली, पण म्हणजे काही दिवसांपूर्वी किंवा पूर्वी बघा निकेल कॅडमियमची सेल सुद्धा वापरली जात होती. सो निकेल कॅडमियमची सेल म्हणजे काय? अगदी ज्या पद्धतीने आपल्या या सेल्स आहेत, म्हणजे आपली ड्राय सेल असेल, लेड ॲसिड सेल असेल किंवा आणखीन दुसऱ्या बटन सेल असेल, त्याच पद्धतीनं निकेल कॅडमियमची जी सेल आहे ती सेल जी आहे ती सेल बघा. these are a variety of the gadgets म्हणजे छोटी छोटी खेळणी available in the market and required to be the carried different places. Such a gadget use a nickel cadmium cell. The cell deliver about 1.2 volt potential difference and are rechargeable. बघा छोटे छोटे गॅजेट्स असतात. तुम्ही टीव्ही मध्ये पहिला असेल बघा, तुमच्या कार्टून मध्ये हा वर्ड यूज करतात गॅजेट. गॅजेट म्हणजे काय रे? अशी छोटी छोटी उपकरणं की जी आपल्याला सहजासहजी कुठंही खिशामध्ये टाकून नेली जाऊ शकतात. अशा छोट्या छोट्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जी सेल वापरली जाते ती सेल असते निकेल कॅडमियम सेल. नो डाऊट इतर सेल्स पण तिथं वापरले जातात, पण निकेल कॅडमियम वापरले जाते आणि त्यांच्यामध्ये जो करंट प्रोड्यूस होते किंवा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो नियरली अबाउट द 1.2 व्होल्ट एवढा असतो. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत 3 सेल पाहिलेल्या आहेत. ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल अँड व्हेरी इम्पॉर्टंट नावडेज आपल्याला आत्ता सध्या की प्रामुख्याने ज्याचा वापर वाढलेला आहे ती म्हणजे लिथियम आयन सेल. ओके. लिथियम आयन सेल म्हणजे कोणती सेल? आता बघा, lithium ion cell are used in modern equipments, for example our smartphones, laptops, PC. बघा आता सध्या आपण सगळे लॅपटॉप, PC, स्मार्टफोन, टॅब्स याचा वापर करतोय. या सगळ्यांमध्ये जी सेल वापरतात त्याला ती सेल आहे लिथियमची सेल. तिचा सिम्बॉल आहे Li. तुम्ही जर जुने तुमचे खराब झालेले फोन्स असतील त्याच्या जर बॅटरीज पाहिल्या तर त्याच्यावरती Li प्लस असं लिहिलेलं तुम्हाला पाहायला येईल. सो Li म्हणजेच तो लिथियमचा सेल आहे, लक्षात ठेवा. आणि ती लिथियमची सेल आहे ती रिचार्जेबल आहे. म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा आपला मोबाईल काय करतो, रिचार्ज करू शकतो. तिथं जर ड्राय सेल सारखी अनरिचार्जेबल सेल वापरली असते तर आपला मोबाईल लगेच एका दिवसामध्ये काय झाला असता, खराब झाला असता. सो लिथियम सेल असेल, लिथियम सेल, then lead acid cell and button cell and dry cell. हे आपण 4-5 सेल्स पाहिलेले. निकेल कॅडमियम सेल यातला विचार करायला आपण गेलो तर 3 सेल ह्या रिचार्जेबल आहेत. त्यातली पहिली आहे ती म्हणजे निकेल कॅडमियम, त्यानंतर लेड ॲसिड सेल आणि लिथियम सेल. आणि बटन सेल आणि आपल्या ड्राय सेल ह्या 2 सेल्स आहेत त्या नॉन रिचार्जेबल सेल्स आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला सेल्स हा जो पॉइंट आहे तो समजला असेल. इफ एनी क्युरी यू डेफिनेटली आस्क मी. ओके. सो बाय बाय चिल्ड्रन्स, हॅव अ गुड डे, टेक केअर.